आणि आता लगेच काय सोडायचं आहे? थोडंसं पाणी उकळी द्यायचं आहे का? आणि त्याच्यानंतर रामरोडगे सोडायचे आपले कापलेले. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आईने नमस्कार केलेला इकडं. आणि इकडे बघा राधिका काय करताय का? काय करताय का? रामाचे लाडू. रामाचे लाडू नाही हो. रामरोड. राम रोडगे. खूप नाव आहे त्याला. खूप नाव आहे तर मराठवाड्यामध्ये त्याला राम लाडू म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मग अशा प्रकारचे जे म्हणतात ते आमच्या इकडे राम रोडगे म्हणतात. आणि इकडे घेतलेलं आहे पहिले कस घेतलेलं आहे? कणिक भिजवायची, जाडसर दाळून आणायचं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकायचं, थोडं असे लाटून घ्यायचे. 2 पापड्या टाईप एवढ्या चकत्या लाटून घ्यायच्या, पुऱ्या टाईप. त्यामध्ये पुढे म्हणतात त्याला. असे पुढे टाईप भरायचे ते. आणि असे उंडे तयार करायचे. उंडे आहेत का काय? हो, बनवले ना मी. उंडे नाही, ते रामरोड. तर तुमच्या इकडे कमेंटमध्ये सांगा इकडेच काय म्हणतात तर. आणि इडली पात्रामध्ये लावायचे. कोणी डाळ भाजीमध्ये शिजवून घेते. मला वाटतं डाळ भाजीमध्ये छान लागतात ते. आणि मी याच्या आधी डाळ भाजीमध्ये खाल्लेले आहे. पण पहिल्यांदा जे आलं ना आता लग्नानंतर इडली पात्र, ते इडली पात्रमध्ये करणार आहे राधिका, त्यामध्ये खाणार. कारण बऱ्याच वेळा आम्ही सांगतो रूमवर, आम्हाला काय होत होतं माहिती आहे का, जेव्हा कधी टाईम नसतायचा किंवा मग वेळ असला, समजा सिलेबस वगैरे जे असतात, लवकर करायचं असलं, होमवर्क करायचं असलं, ते काही इकडं रामरोडके लावून द्यायचे लवकर आणि शिजू द्यायचं त्याला मोकळं, आपलं इकडं बसायचं होमवर्क करत. तर अशा हिशोबाने आम्ही शॉर्टकटमध्ये करण्यासाठी प्रयत्न केलेला खूप वेळाचं. आणि उडदाच्या डाळीमध्ये खूप छान लागतात. आता कशात नाही करणार आहे तर बघूया राधिका, कशात करणार आहे आज? डाळ भाजीमध्ये. कुठली डाळ पण? पालक. तुरीची डाळ आणि पालक. उडदाची डाळ असेल छान लागते. हो, ते मिक्स करतात ना पूर्ण. उडदाची डाळ येते सगळं. तर तसंच करणार आहे आज. बघूया कुठली डाळ जे काय घेईल ते समथिंग, कारण डाळीमध्ये खूप छान लागते. आणि कसा येत नाही, मग थोडीशी जी आहे ती टेस्ट असं वाटते की कमी येईल. जास्त टेस्ट त्याची ही शिजवून येत नाही, जास्त येते आहे ना. मीठ वगैरे टाकलं असं देत नाही. असं आहे का? दोन दोन करायचे आणि एक तर शिजू द्यायचं, कारण त्याची चव जी आहे ते वरणात मिक्स होते आणि वरणाची जी आहे स्वाद त्याला लागतो, त्याच्यामुळे ते चविष्टदार होते. तर बघा आज असं मस्तपैकी राधिका करणार आहे रामरोडके, त्यासाठी सर्व तयार चालू आहे. आणि इकडे काय घेतलेलं आहे? भाजी शिजवून घेतली. म्हणजे भाजी ऑलरेडी तयार आहे का? डबल फ्राय करायचं. फक्त फ्राय शिजव करण्यासाठी, म्हणजे फ्राय करण्यासाठीच तयार. तडका द्यायचा आणि मस्तपैकी शिजू द्यायचं. तर हा सर्च केलेला आहे आजचा व्हिडिओ. आणि तो म्हणसाल या चॅनलवर का आहे तर स्पेशल हे रेसिपीसाठी चालू केलेलं चॅनल आहे. पण यातनं जसं टाकता येईल तसे व्हिडिओ टाकणार आहे आम्ही. तर नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी कमेंट करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण तर मित्रांनो मस्तपैकी रामरोडके पहिले उकडून घेतलेले आहे. तुम्ही पाहिलं असेल भांडं लावलं होतं, आप्याचं भांडं त्यामध्ये. आणि इकडं असे तिचे जे म्हणतात रामरोडकेचे काप केले, तुकडे पाडले बारीक बारीक. आणि त्या मस्तपैकी घटघट जे असतात त्याचा स्वाद भाजीमध्ये जाण्यासाठी आणि भाजीचा स्वाद त्याच्यामध्ये येण्यासाठी असे कापे पाडले. आणि मस्त बॉईल होऊ द्यायचे ते चांगले छान लागतात. असे कापणं चालू आहे इकडे राधिकाचे. आणि आज आम्ही खाणार आहे रामरोडके. सर्वांना आवाज दे की या सर्वजण. सध्या बनवायचंच आहे, बस झाल्याच्या नंतर या. तोपर्यंत फक्त पहिले बघून घ्या आणि नंतर मस्तपैकी स्वाद घेणार आहे. मस्त कापणं बिट्ट्यावानीच कापणं आहे का? अरे वा. आणि एक त्यासाठी सांगायचं तुम्हाला, छानसं कापलेलं आहे. तर याच्यासाठी का कापलेलं आहे तर तुम्हाला सांगतो कमेंटमध्ये. कारण असं होतं की तिनं पापड्या पहिले घेतल्या होत्या 2, त्याच्यामुळे ते असे जे आहे असे चविष्ट जे खाप पडलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक एक पार्ट याचा जे आहे ते असं ब्रेडसारखं झालेलं आहे आणि तुकडे तुकडे दिसत असणार. खूप छान दिसलेलं आहे, मस्त दिसत आहे. आणि
मसाला टाकून घ्यायचा आहे. हां मसाला पण टाकायचा त्यामध्ये. आणि हे आता काय करते, तडका देत आहे का भाजी? हो. तर हे वरण घेतलेलं आहे पहिलं, डाळ भाजी, आणि तडका देणार आहे. त्यासाठी टमाटा घेतलेला आहे, कांदा टाकला का आधी? टमाटर टाकायचं. कांदा वगैरे टाकलेला असं सर्व फ्राय वगैरे करणं चालू आहे. मसाला घेतला, हळद, चटणी, मीठ, कांदा टाकून फ्राय केलं. आणि आता करत आहेत टमाटे, त्यामध्ये टाकून कारण चटणी झालं होऊ द्यावं लागते, त्यानंतर टमाटर वगैरे टाकावं लागते. त्याच्या हिशोबानं सर्व मसाला वगैरे तेलात फ्राय करायचा आहे. नंतर लगेच काढायचं आहे त्याला, डाळ सोडायची आहे, डाळीचा द्यायचा तडका, आणि लगेच त्यामध्ये सोडायचे राम रोडगे. तर अशी आहे रेसिपी, कंटिन्यू येणारच आहे, तो पण आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर असं आहे मग जे म्हणतात ते फ्राय करायला सर्व मसाला तयार झालेला आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आज आलेला आहे, कोण आलेला इकडं? मनस्वी. म्हणू नमस्कार कर, इकडे नमस्कार कर. हां आणि इकडे आई पण आलेली आहे, आणि ही आई पण आहे. तर असं आहे, तर इकडे लग्नाचीच कॅसेट चालते, दुसरं काहीच नाही. म्हणून तू काय खाणार आहे? काय खाणार आहे? कढीपत्ता आहे का? काय खास तुला? राम लाडू, राम रोडगे. हां तर असं आहे, म्हणूला खायचं आहे राम रोडगे. त्यासाठी इकडे चालू आहे राधिकाचं किचनमध्ये. टोमॅटो झालेला आहे, आता चटणी टाकून द्यायची. चटणी टाकायची आहे. तर असं आहे मित्रांनो, मस्तपैकी चालू आहे या रेसिपी. आणि आज झणझणीत रेसिपी होणार आहे, कारण की राम रोडगे नेहमी खात नाही आपण, अचानकच खातो, आणि ते खूप दिवसानंतर खातो. जसं की आपण नेहमी वरण भात भाजी पोळी जेवतो, पण राम रोडगे त्यानंतर हे असे जे आयटम आहे आपण जास्त करत नाही, किंचितच करतो. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ घेतलेला आहे. कसं बनते तर बघूया. आज राधिका करणार आहे जे राम रोडगे. तर तुमच्या इकडेच परत सांगा कमेंटमध्ये काय म्हणतात, तर राम रोडगे म्हणतात की राम लाडू म्हणतात? आणखी वेगळं नाव असेल तर ते पण सांगा, कारण बरेचसे नाव आहे याला, बऱ्याचशा पद्धतीने केलं जातं. फक्त एवढं विशेष आहे की डाळ आहे, आणि इकडं कणकीचं जाळं दळलेलं पीठ आहे, आणि त्याचा उंडा आहे. तर असं आहे रेसिपी. ॲटम तेच आहे, गव्हाचं आणि डाळीचं, पण करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. त्याच्या हिशोबाने आज केलं. हां मीठ वगैरे टाकलेलं आहे त्यामध्ये. आता मस्तपैकी डाळ सोडलेली आहे फोडणी वगैरे देऊन, आणि आता लगेच काय सोडायचं आहे? थोडंसं पाणी उकळी द्यायचं आहे का? आणि त्याच्यानंतर राम रोडगे सोडायचे आपले कापलेले. तर मस्त इकडे उकळी आलेले आहे, आणि त्यामध्ये सोडायचं आहे आता कापलेले गोळे. छान मस्तपैकी असं आहे. आणि ते विशेष म्हणजे की पापड्या टाईप आहे, नाही तर गोळे कसं एकसारखा गोळा असतो, पण हे कसं हां आणि मस्त मिक्स होणार आहे. हे बघा छानसे काप पडलेले याला. तर मस्तपैकी इकडं मावते का त्या गंजामध्ये बसेल ना? तर असं मित्र. आणि हे का बरं कापायचं बाकी ठेवलं तू? कापणार आहे का? आणि डाळ बघितलीच असेल तुम्ही. ॲक्च्युली डाळीची रेसिपी कसं दाखवणार होतं आपण, पण ते ऑलरेडी झालेली डाळ. डाळ कशाची आहे ते सांगितलं जातं तुम्हाला, डाळ पालक. तर असं आहे, एखाद्या काय म्हणतो आपण, एखाद्या टायमाला सकाळची जर तुमची भाजी राहिली असेल उरून, हां त्याच्यातनी तुम्ही करू शकता. कधी कधी बेसनामध्ये पण करू शकता तुम्ही. हे असते ना. आणखी बरेचसे आयटम आहेत ज्यामध्ये तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. साध्या वरणामध्ये पण फ्राय करू शकता. लहान मुलांसाठी तर डाळ जे असते ना वरण खूप छान असते. हां तर ते त्यामधलं खूप छान लागते. गोळे वगैरे बनवायचे असे, आणि डाळीमध्ये शिजवून घ्यायचे साध्या वरणातनी, एकदम बेस्ट लागतात. आणि आज आम्ही खाणार आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला कसं कधी कधी जर स्वयंपाकाचं जीवार वगैरे आलं, किंवा काहीतरी नवीन करायचं असलं, तर त्या हिशोबाने पण करतात ना. काय उकडे आलेले आहे. आणि मस्तपैकी आता 5 मिनिटं शिजवायचे. हां त्याच्यानंतर खायला घ्यायची. हां तर असं आहे मित्रांनो, ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा, काही चुकलं असेल तर. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा,
आणि फेसबुकला फॉलो करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय मित्रांनो.